विनंती आहे की पॉइंटेड प्रश्न मांडला तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, नाही तर पुढे आपण जाणार. 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. शहरी मतदारसंघ सोडून ग्रामीण मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय सभागृहामध्ये चर्चेला आलाय. केंद्र सरकार 100 दिवसाचं मजुरी देण्याचं धोरण केंद्र सरकारचं आहे की 365 दिवसापैकी 100 दिवस आम्ही गावातल्या मजुरांना काम देणार. आणि त्याच्या पुढे जाऊन आपलं महाराष्ट्र सरकार म्हणतंय केंद्र सरकारनं 100 दिवसाचा काम दिल्यानंतर 265 दिवस आम्ही देणार. मायबाप सरकारनं माझी विनंती एवढी आहे, 265 राहू द्या, फक्त 100 दिवस केंद्र सरकार जे काम देतंय त्याच्याबद्दलचं धोरण सरकारनं अत्यंत व्यवस्थितपणे राबवण्याची आवश्यकता आहे. मी मागच्या विधान परिषदेला होतो तेव्हा मी या समितीवरती होतो. साहेब, आपलं महाराष्ट्र 17व्या नंबरला आहे रोजगार हमीमध्ये. केंद्राचे पैसे आहेत. आपल्याला गावात जर गाव सुधारायचं असेल तर या योजनेशिवाय दुसरी कुठली योजना नाही की जी गावातल्या लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा सार्वजनिक योजना असतील तर हे खातं देऊ शकतं. मी सर्वप्रथम रोजगार हमी मंत्री महोदय माननीय भरतसेठ गोगावले साहेबांचं 288 जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं विशेष अभिनंदन करेन की त्यांनी माझा जत विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राचा रोजगार हमीचा पायलट प्रोजेक्ट म्हणून घेतला. आता हे काम सुरू आहे. 2017ला तिथंच 2017 ते 2025 पर्यंत पूर्ण काम बंद होतं. आता माझ्याकडे जवळपास 996 विहिरीचे प्रस्ताव आलेत. 7 वर्षात एक पण विहिरीचा प्रस्ताव नव्हता. त्यातले मी टेक्निकल अडचणी सांगतो. माननीय मंत्री महोदयांनी हे जर विषय सोडवले तर महाराष्ट्रात सगळीकडे रोजगार हमीचं काम होऊ शकतं. आता हे जे 996 आमचे प्रस्ताव आले, एका विहिरीला आपण 5 लाख रुपये देतोय. पूर्वी 3 देतो, परत 4, आता 5, म्हणजे 50 कोटी डायरेक्ट शेतकऱ्याला लाभ होऊ शकतोय. हे या रोजगार हमी मधून होतंय. परंतु मंत्री महोदय साहेब, एखादा माहिती अधिकारवाला येतो आणि अर्ज देतो, रस्त्याचं काम सुरू आहे ते बंद करून टाका. एक माहितीचा अधिकार आला का बीडीओ मास्टर काढायचं थांबवतोय. मला मंत्री महोदयांना हा प्रश्न करायचा आहे, माहितीचा अधिकार आल्याच्या नंतर बीडीओ साहेब जे थांबवतायत, तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बीडीओना संरक्षण देणार आहात का? या सभागृहातून महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या बीडीओना शब्द द्या. माहितीचा अधिकार, हा ठीक आहे, जिथं कुठं अडचण आहे तिथे देऊ द्या की. बुलढाण्यामध्ये काम चालू आहे आणि सांगलीचा माणूस माहितीचा अधिकार देतोय. चंद्रपूरला काम सुरू आहे, कोकणातला माणूस माहितीचा अधिकार देतोय. एक माणूस 2दा 3दा जर माहितीचा अधिकार देत असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. ह्याच्यासाठी योजना थांबवून आहे. आणि म्हणून मंत्री महोदय, रोजगार हमीच्या बाबतीमध्ये एखाद्या बीडीओकडे असा तक्रारी अर्ज आला म्हणून त्यांनी त्या तालुक्याचं मस्टर थांबवता कामा नये. अशा पद्धतीच्या सूचना तुम्ही सर्व महाराष्ट्रातल्या बीडीओना देणार आहात का? नंबर 1. नंबर 2, आता हे जे काम करतायत ते रोजगार सेवक करतायत आणि तुम्ही क्रांतिकारी निर्णय घेतला, रोजगार सेवकांना 8,000 रुपयेचं मानधन द्यायचं. आता हे बिचारे सगळे काम करतायत, त्या रोजगार सेवकांचं आपल्या विधानसभेपूर्वी आपण 8,000 मानधन देण्याचं घोषणा केलेली आहे. त्या रोजगार सेवकांना आपण 8,000चं मानधन कधीपर्यंत देणार आहात, हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणि महाराष्ट्रातली डार्क झोन मध्ये जी गावं आहेत, डार्क झोन मधली गावं काढण्याच्या संदर्भामध्ये केंद्राकडे तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आणि सर्वात महत्वाचा, गेले महिना दीड महिना सर्व्हर डाऊन आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळं ही कामं पूर्णपणे थांबून आहेत. माननीय आयुक्त रोजगार हमी योजनेचे जे नागपूरला बसतायत त्यांना आपण योग्य सूचना द्या की सर्व्हर एखादा दिवस ठीक आहे, महिना दीड महिना जर सर्व्हर डाऊन झाला तर खालची लोक कामं कशी करणार, त्याबद्दल आपली भूमिका काय ते स्पष्ट करावी. मंत्री महोदय, पडळकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अत्यंत योग्य आणि रास्त आहे. पहिलं तर जे काय सर्व्हर डाऊन आहे ते कालच आमची चर्चा झाली त्याच्यावरती आणि आम्ही आयुक्तांना आदेश देऊन आयुक्त आज दिल्लीला जाणार होते आणि ते करून देतो, कारण तो ऑल सगळ्यांचंच डाऊन होतं. त्यानंतर जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे ज्या 100 दिवसाच्या मजुरीचा, त्या मजुरीमध्ये आणखीन आपल्याकडनं काय वाढ करता येईल, कारण ही ऑल देशाचीच मजुरी आहे की एका राज्याची अशातला भाग नाही आहे. परंतु त्याच्या आपल्या मताशी, किशोरभाई मताशी आम्ही सहमत आहोत की ही मजुरी त्याच्यात वाढ व्हावी. आणि जे काय फालतू लोक 100 दिवसाचा देत आहेत, तुम्हाला 100 दिवसाचा केंद्राच्या येतात आणि आपले जे वरती आहेत त्याला तशा जोडतोड करून द्यायचा प्रयत्न आम्ही करू. नंबर 2, त्यानंतर
जे काय माहितीचा अधिकार टाकून जो काय संभ्रम निर्माण करतात किंवा ब्लॅकमेलिंग करतात, म्हणून मग आपले BDO असतील किंवा काय अधिकारी असतील यांची एक आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग करून त्यांना आश्रय तर देतोच, परंतु जे चुकीचं करतायत त्यांना पण अद्दल घडवण्याचं काम करूया, हा माझा तुम्हाला गोपीचंद पडळकर